रामकृष्ण हरी. आज आपण वारीच्या निमित्तानं म्हणजे आषाढ वारी येऊ घातलेली आहे आणि त्याच्या निमित्तानं हा जो वैष्णवांचा महामेळावा पंढरपुरामध्ये भरतो किंवा एक महाराष्ट्राचा तो सगळ्यात मोठा आध्यात्मिक उत्सव आहे. तर त्याचा थोडासा सांगोपांग विचार करण्याचा प्रयत्न करू की हा नेमका मेळावा काय आहे, याच्यामागचं प्रयोजन काय आहे. हा अनादी कालापासून चालत आलेला आहे असं म्हटलं जातं आणि इतकं वर्ष त्याचं आकर्षणही लोकांच्या मध्ये का टिकून आहे. थोडक्यात आपण मांडणी करण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिल्यांदा वारकरी याचा अर्थ समजून घेऊया. वारकरी म्हणजे वारी करणारा आणि वारी म्हणजे येरझार. जो मनुष्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणामध्ये येरझार करतो, आपण म्हणतो ना काय तुझ्या वाऱ्या चाललेल्या आहेत, वारी याचा अर्थ येरझार. तर ही वारी दोन प्रकारची आहे. एक बहिरंगानं म्हणजे आपल्याला माहिती आहे की दिंड्या आहेत, पताका आहे, फड आहे, हे सगळेजण आपापल्या स्थानापासून ते पंढरपुरामध्ये जातात. आषाढी एकादशी झाली की द्वादशीला उपास सोडून पारणं करून हे लोक परत येतात. तर ही बहिरंगाची जी वारी आहे ती पुढं पुढं जाणारी आहे आणि अंतरंगाची वारी आहे ही त्याच्या बरोबर उलट आहे, ही आत 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 जाणारी आहे. आता या वारीची परंपरा जी आहे ती खूप आधीपासून, आता ऐतिहासिकच जर संदर्भ द्यायचे झाले तर नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये असा उल्लेख आहे की माऊली ज्ञानोबारायांची वडील विठ्ठलपंत आणि त्यांची आई यांचं लग्न झाल्यानंतर माऊलींच्या आजोबांनी म्हणजे सिद्धोपंतांनी या नवीन जोडप्याला विठ्ठल दर्शनाकरता पंढरपूरला नेलं होतं आणि तिथं यात्रा भरली होती. म्हणजे माऊलींच्या घरी सुद्धा पंढरपूरची यात्रा ही परंपरेने चालत आलेली आहे. इव्हन तुकोबांच्या अभंगामध्ये उल्लेख आहे की माझ्या घरी ही वारी इथून मागच्या 7 पिढ्यांमध्ये चालू आहे आणि त्याला आम्ही अनादी एवढ्या करता म्हणतो की माऊलींची जी काही वचनं आहेत की चालूनी आली वाट सिद्ध ओळींची जैसी. सिद्ध पुरुष कधीपासून पंढरपूरला जात आहेत, कारण पंढरपूर हे भूलोकातलं वैकुंठ मानलेलं आहे. हे आम्हाला माहिती नाही म्हणून त्याला अनादी म्हटलेलं आहे. त्याचा काळ असेल मे बी 1000 वर्ष असेल, 2000 वर्ष असेल, जे असेल ते असेल, पण खूप वर्षांच्या पासून ही परंपरा चालू आहे आणि त्यामुळं आपण त्याला अनादी परंपरा आहे असं म्हणतो. आता दुसरं एक वारकऱ्यांचं बहिरंग आहे, थोडं बघू आणि त्यांचा संप्रदाय बघू. वारकरी म्हटलं की 4 गोष्टी आहेत त्या अत्यावश्यक आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते, कपाळावरती गंध असतं, तो एकादशी करतो, हरिपाठ नित्यनेमानं म्हणतो आणि वारकरी होताना त्याने एक व्रत घेतलेलं असतं की वर्षामधून ऍटलिस्ट एकदा मी पंढरपूरला जाईन. आता एखादा मनुष्य वारकरी होतो म्हणजे नेमकं काय होतं, त्यानं काय करायचं असतं. तर संप्रदायामध्ये अशी पद्धत आहे की जो आधीचा वारकरी आहे, ज्याच्या घरी वारी आहे किंवा तो या मनुष्यापेक्षा आधी एक 5-10 वर्ष पंढरपूरला जातोय, त्या माणसाच्या शेजारी हा मनुष्य बसतो आणि तुळशीची माळ यानं घेऊन जायची, ज्याला वारकरी व्हायची त्यानं घेऊन जायची, त्या समोरच्या मनुष्याला हातामध्ये द्यायची. ती माळ ज्ञानेश्वरीवरती ठेवली जाते आणि मग तो समोरचा आधीचा वारकरी आहे तो त्याला विचारतो की बाबा तू आता आजपासून एकादशी करणार ना. मग तो हा म्हणतो. दुसरं असं आहे की गळ्यामध्ये तुळशीची माळ नंतर घातली जाते, त्याच्या आधी हरिपाठ आहे आणि हरिपाठ हा 3 वेळेला म्हणावा अशी कमीत कमी अपेक्षा आहे. 3 वेळेला जर नाही म्हटला, तो संध्याकाळ असतो ना आपला, सकाळी पहाट आणि सकाळ याच्यामधला संध्याकाळ आहे, दुपारची आहे 12 वाजता माध्यान्हाची वेळ आहे आणि संध्याकाळी, या 3 वेळेला म्हणावा अशी अपेक्षा आहे. पण अगदीच जर नाही जमलं तर निष्ठावान वारकऱ्यानं संध्याकाळी काय होईना दिवे लागण्याच्या वेळेला हरिपाठ म्हणावा. जे एकादशीचं व्रत आहे, हरिपाठ आहे. तुम्ही कोणती वारी करता, म्हणजे आषाढ वारी असेल, कार्तिक वारी असेल, या कोणत्या तरी एक वारी तुम्ही घ्यायची आणि महिन्याची एकादशी मात्र कंपल्सरी आहे. गळ्यामध्ये तुळशीची माळ. आता गंमत म्हणून सांगतो की तुळशीची माळ आणि जानवं याच्यामध्ये एक फरक असा आहे की मनुष्य ज्या वेळेला संन्यास घेतो त्यावेळेला त्याच्या अंगावर यज्ञोपवीत पण राहत नाही, त्याला जानवं काढून ठेवायचं असतं. पण वारकऱ्याच्या गळ्यातली तुळशीची माळ ही चितेवर जाईपर्यंत त्याच्या बरोबर असते, ती तो अजिबात काढत नाही. आता माणसं विचारतात की हा संप्रदायाचा एक अवच्छेदक झाला बरं का. माऊलींनी जो संप्रदाय सांगितलेला आहे, आता हे मी तुम्हाला बहिरंग सांगितलं सगळं, याच्यामध्ये अर्थात हरिपाठ हा अंतरंग आहे बरं का. अंतरंग संप्रदाय कोणता आहे ना, कारण संप्रदायाबद्दल सगळ्यांना मनामध्ये औत्सुक्य असतं की नेमकं संप्रदाय म्हणजे काय. बरं, संप्रदायाचा सगळ्यांना यथार्थ अभिमानही असतो की मी वारकरी संप्रदायाचा आहे, मी भागवत संप्रदायाचा आहे. आता वारकरी संप्रदायाचं माऊलींनी जे सांगितलेलं आहे तो संप्रदाय असा आहे की सगळ्यात पहिलं तो मनुष्य विचारी असावा. तप याचा अर्थ आहे विचार.
तप याचा अर्थ नुसता असं नाही की तो अष्टांग योग करतो किंवा खूप वतवैकल्य करतो, निराहारी आहे, केवळ पाण्यावर, हे खूप गौण आहे. त आणि प या शब्दाची जी उत्पत्ती आहे त्याचा अर्थ जसा आहे विचारी पाहिजे, त्याला विवेक करता आला पाहिजे. आणि वारकऱ्यांचा जो विवेक आहे किंवा अध्यात्मातला जो विवेक आहे तो आत्मा आणि अनात्मा या शब्दांबद्दलचा विवेक आहे, की इम्परमनंट काय आहे आणि परमनंट काय आहे, आत्मा आणि अनात्मा. सगळ्यात पहिला जो अवच्छेदक आहे, वारकरी हा विचारी असावा. त्याच्यानंतर दुसरा जो अवच्छेदक आहे त्याच्यामध्ये गुरुभक्ती सांगितलेली आहे. वारकऱ्याला गुरु लागतो, कारण कोणताही आध्यात्मिक ग्रंथ जो आहे तो गुरुशिवाय पूर्ण होत नाही, गुरुचं मार्गदर्शन लागतं. तिसरं जे सांगितलं म्हणजे माऊलींनी तरी असं रूपकच केलेलं आहे की आपल्या वारकरी संप्रदायाचं एक असं छान मंदिर माऊलींनी समोर दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण ज्याला पाया म्हणतो ना, फाउंडेशन हे तप आहे, विचार हे तप आहे, गुरुभक्ती रूपी त्याच्या भिंती आहेत. त्या मंदिराच्या समोरचा दरवाजा आहे ना ते श्रवण, आणि ते श्रवणाचा दरवाजा तुम्ही नेहमी उघडा ठेवा म्हणून सांगितलाय. आणि ते श्रवण कसं आहे तर मननयुक्त श्रवण आहे. ऐसे मननयुक्त श्रवण करिता ओसंडे हर्षपूर्ण, एकनाथांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे नुसतं श्रवण नाही, जे काही समोरची व्यक्ती बोलते ती ऐकलो आणि मी घरी गेलो असं नाही. मननामध्ये काय आहे की यातनं मला काय कळलं हे सेपरेट करता आलं पाहिजे. किंवा एखाद्या वेळेला असं होतं की श्रवण करताना काही भाग कळलेला नसतो, तर मी घरी गेल्यानंतर चिंतन केलं पाहिजे की मला अरे इतकं मी एक तासभर प्रवचन ऐकलं किंवा पाठ ऐकला किंवा आख्यान ऐकलं, त्यातला न कळलेला भाग कोणता, कळायला अडचण काय आली होती, त्याच्यावरती चिंतन केलं पाहिजे. त्यामुळे तो सतत उघडा ठेवा म्हणून सांगितलंय. श्रवण कधीही बंद करायचं नाही, करत राहायचं, संप्रदायपूर्वक श्रवण करत राहायचं. आणि सगळ्यात चौथा अजून एक महत्वाचा अवच्छेदक सांगितलाय, अनिंदा. कुठल्याही जीवाची निंदा करू नका, इतरांची निंदा करू नका, आणि मुख्यत्वे इतर संप्रदायांची पण निंदा नको. कारण आपल्याकडं भक्ती मार्गामध्ये मुख्य 3 संप्रदाय आहेत. आता छोटे मोठे संप्रदाय मी सांगत नाही. संप्रदायामध्ये द्वैत संप्रदाय आहे, अद्वैत आहे आणि द्वैताद्वैत आहे. आता हे सगळे संप्रदाय आम्ही म्हणतो ज्याला त्याला त्याची कर्म किंवा ईश्वराच्या इच्छेनं तुम्हाला तो संप्रदाय प्राप्त झालाय. काही जण म्हणतात की द्वैतच खरं आहे, काही जण म्हणतात अद्वैतच खरं आहे, काही जण म्हणतात की द्वैताद्वैत खरं आहे. आता वारकरी संप्रदाय जो आहे तो अद्वैत आहे. आणि अद्वैत संप्रदायाचं हे तिन्ही संप्रदाय मी आधी थोडक्यात सांगतो बरं का, म्हणजे सामान्य लोकांना कळले पाहिजे की द्वैत म्हणजे काय, अद्वैत म्हणजे काय आणि द्वैताद्वैत म्हणजे काय. 2 वर्तुळ समोर डोळ्यासमोर आणा. एक मोठं वर्तुळ आहे ते म्हणजे ईश्वर, छोटं वर्तुळ म्हणजे जीव. मोठ्या वर्तुळाच्या बाहेर छोटं वर्तुळ आहे. ईश्वर हा नेहमी वेगळाच राहणार आहे आणि जीव हा नेहमी वेगळाच राहणार आहे. तो जास्तीत जास्त काय होऊ शकतो की ईश्वराच्या साम्राज्यामध्ये ईश्वराची सेवा करून सुखी राहू शकतो. शुद्ध द्वैत. जीव हा कधीही ईश्वर होऊ शकत नाही. दुसरा आहे ते विशिष्टाद्वैत. विशिष्टाद्वैत म्हणजे काय, एक मोठं वर्तुळ आहे आणि त्याच्या आतमध्ये लहान वर्तुळ आहे. ईश्वर पूर्णत्वान आहे, तुम्ही अंशानं आहात, आणि तिथं त्यांचं विचार संपतो. तिसरं जे आहे ते अद्वैत आहे. अद्वैतामध्ये एकच वर्तुळ आहे आणि ते तुम्हीच आहात. दुसरं छोटं वर्तुळ जे दिसतंय ना ते भासमान आहे. हा अद्वैत संप्रदाय आहे. म्हणजे तुकोबांचं वचन जर सांगायचं झालं तर देवची आहात खरे की खोटे पहा तुम्ही. यू आर गॉड, ह्युमन बिईंग हिमसेल्फ इज गॉड. ही अद्वैताची कल्पना आहे. आता काही लोक विचारतात म्हणजे मग नेमकं आम्ही काय करायचं, मीच देव आहे म्हणजे काय. तर याच्याकरता भगवद्गीतेतल्या 16व्या अध्यायामध्ये 26 दैवी गुण सांगितलेले आहेत. अभयम सत्व संशुद्धी, ज्ञान योग व्यवस्थिती, दानम दमश्च यज्ञाश्च स्वाध्याय, असे 26 दैवी गुण आलेले आहेत. त्या 26 दैवी गुणांचा पूर्ण विकास म्हणजे देवत्व प्राप्त करणं. आता परत अडचण अशी येते की लोक एकतर आरंभशूर असतात. ते म्हणतात हे 26 दैवी गुण आम्हाला समजायचे कसे, ते मी परिपूर्णत्वाला नेणार कसे. म्हणजे नुसता तो गुण समजणं म्हणजे व्हर्बली समजणं नाहीये, तो आचरणात आणला पाहिजे. आता धरून चला पहिलाच गुण आहे अभयम, फिअरलेसनेस. मग हा गुण झाल्यानंतर आम्ही पुढचे गुण घ्यायचे का, हे तर आयुष्य असंच निघून जाईल. तर गंमत अशी आहे त्याच्यातला हे गुण इतके परस्परावलंबी आहेत ना की त्याच्यातला कोणताही एक गुण तो पूर्णपणे तुम्ही विकसित केला की बाकीचे गुण त्याच्याबरोबर आपोआप विकसित होतातच.
याच्याकरता आमचे गुरुवरे आम्हाला नेहमी एक उदाहरण देतात की चाकाला 32 आरे आहेत असं धरा. तुम्हाला चाक थांबवायचं असेल तर ते सगळे आरे पकडायला लागतात का? कोणताही एक आरा पकडला म्हणजे ते पूर्ण चाक थांबतं ना. तसं अद्वैतामध्ये त्या 26 दैवी गुणांच्या मधला तुमचा आवडता कोणताही एक गुण घ्या. एखाद्याला योग आवडत असेल, एखाद्याला ज्ञान आवडत असेल, एखाद्याला अलोलुपत्व नावाचा गुण आहे तो आवडत असेल, तर तो गुण घ्या, तो डोळ्यासमोर ठेवा, त्याचा अभ्यास करा आणि तो पूर्णपणे माझ्या आचरणामध्ये कसा येईल ते बघा. बस, दॅट्स इट. या गुणांचा पूर्ण विकास करणं, याचंच नाव तुम्ही देवत्व प्राप्त करून घेणार. माऊली ज्ञानोबा यांनी कसं असतं, संप्रदायामध्ये गुरुला शरण जाणं किंवा ईश्वराला शरण जाणं म्हणजे केवळ देहानं शरण जाणं नाहीये. ऐसे आपुलेनी भेदे विणं, माझे जाणी जे जे एकपण, तयाची नाव शरण मज येणे का. हेच तुकाराम महाराजांनी सांगितले, देवची आहा, देवची आहा, खरे की खोटे पाहतो. श्रीकृष्ण गीतेमध्ये तेच म्हणतात की पै आपुलेनी भेदे विणं, तू आणि मी वेगळा नाहीये, तू स्वतःच देव आहेत, तू फक्त स्वतःच देवत्व विसरलेला आहेस, मी तुम्हाला त्याची फक्त जाणीव करून द्यायला आलेलो आहे. तर अशा पद्धतीनं हा संप्रदाय दोन्ही मार्गाने जातो. एक बहिरंगानं मी सांगितला, हा अंतरंग संप्रदाय जो आहे ना तो अत्यंत जास्ती महत्वाचा आहे. त्याच्याकडे कारण होतं कसं की बहिरंगामध्ये मग गंध कसं लावलं, मग एकादशी श्रौत करता का स्मार्थ करता वगैरे त्या गोष्टी घुसत जातात. त्या गोष्टी टाकाव्या असं नाही आहेत, पण तिथं फार माणसांना अडकून राहू नये. खरा जो संप्रदाय अंतरंग संप्रदाय ना त्याचा स्वीकार करावा. संप्रदायाचे अजून 4 अवच्छेदक आहेत. संप्रदायाला नेमकं संप्रदाय म्हणजे काय म्हणतात? एकतर हा संप्रदाय अनादी आहे. अनादी म्हणजे टाइम इमेमोरियल. आम्हाला माहित नाही की कधीपासून आमचे पूर्वज जात आलेले आहेत. मागोनी आली ओळ सिद्धांची जैशी ज्ञानोबा म्हणाले, किती वर्ष चालू आहे आम्हाला माहित नाही. दुसरं म्हणजे तो वेद बोधित आहे. वारकरी संप्रदाय जो आहे तो वेद प्रामाण्य मानणार आहे. तुकोबांचं वचन आहे की वेदशास्त्र पुराण नाही ज्या प्रमाण, तयाचे वदन न अवलोका. ज्याला वेद शास्त्र आणि पुराण ही प्रमाण नाही आहेत, जे त्यांचं तो प्रामाण्य मानत नाही, तयाचं त्याचं तोंड बघू नका. माऊलींनी पण सांगितले की नाही का श्रुती परवती माऊली जगा. तर दुसरं म्हणजे वेदबोधित आहे. वेदांचा तो अर्थ आम्हासीची ठावं तुकोबा बोललेले आहेत. वाचा बोलो वेदनेती, करू संती केले ते तुकोबा म्हटलेले आहेत. त्याचे अर्थ ऍक्च्युली इतके सुंदर आहेत ना की काळाच्या ओघामध्ये काय झालं की लोकांना असं वाटायला लागलं की वेद किंवा शास्त्र जे काही सांगतात, आपण म्हणतो ना पुराणातली वानगी पुराणातच, हे प्रत्यक्ष आम्ही जगू नाही शकत. ही व्यापकत्व आम्हाला नाही जमत. आमचा भेद राहतोच, कुठं ना कुठं तरी माझं ममत्व राहतं. आणि हे असं जगणं खरोखर शक्य आहे का? तुकाराम महाराजांनी बरोबर तेच सांगितलेलं आहे. वाचा बोलो वेदनेती, करू संती केले ते, आम्ही तो वैकुंठवासी आलो याच कारणासाठी, बोलले जे ऋषी मुनी साच भावे वर्तावया. तुम्हाला अवघड वाटतंय की असं जगणं शक्य नाहीये, ते आम्ही तुम्हाला जगून दाखवणार आहोत. येशू ख्रिस्ताच्या आयुष्यामधलं सेम एक पॅरलल उदाहरण आहे बरं का. येशू ख्रिस्तांचं बायबलमध्ये वाक्य आहे, आय हॅव कम नॉट टू डिस्ट्रॉय बट टू फुलफिल. ते लोकांना ज्यावेळेला वाटत होतं की ओल्ड टेस्टामेंटमध्ये मोझेसनं किंवा अब्राहमनं जे सांगितलेलं आहे तर ते जगता येत नाही, ते फक्त फिलॉसॉफी म्हणून, तुमची फिलॉसॉफी खूप उदात्त आहे आणि येशू काहीतरी नवीन धर्म द्यायला आलेला आहे. येशू डिनाईड इट कम्प्लिटली. येशू ख्रिस्त म्हणाले, आय हॅव कम नॉट टू डिस्ट्रॉय. पूर्वी ज्यांनी जे सांगितलेलं आहे तेच मी सांगितलेलं आहे, नवीन काही सांगितलेलं नाही, बट टू फुलफिल. त्याचं आचरण कसं करायचं, आता याचं थोडं एलॅबरेशन करणं गरजेचं वाटतं म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपण ज्याला म्हणतो ना की मनुष्यानं नीतिमत्तेनं राहावं. सगळ्यात शेवटी तिथपर्यंत मनुष्य सामान्य विचार तिथपर्यंत पोहोचतो. एक प्रश्न असा येतो की ही नीतिमत्तेचा आधार काय? मी माझ्या बुद्धिमत्तेवरती भरपूर पैसे कमवले, मी यशस्वी झालो, मी कशाला दुसऱ्याला दान धर्म करावा? त्याचं दुःख नाही निवारण केलं तर मला काय होणार? काय फाउंडेशन काय आहे त्याचं? त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा विकास करावा, त्यानं आपल्या बलाचा विकास करावा, त्यानं सक्सेसफुल व्हावं. मला मॅन्डेटरी काय आहे नीतिमत्तेनं राहणं समाजामध्ये? तर त्याचं विवेकानंदांनी दिलेलं एक्सप्लेनेशन आहे ना की हे अर्थात गीतेमध्ये 12व्या अध्यायात पण आलेलं आहे, यस्मानो द्विजते लोको लोकांनो द्विजतेच्या या श्लोकावरती, की बाय डिस्टर्बिंग अदर्स यू आर डिस्टर्बिंग युअर ओन सेल्फ. तो गरीब आहे म्हणजे तू गरीब आहेस,
इतकं अभिन्नत्व यायला पाहिजे. आणि हे अभिन्नत्व जे आहे ना ते व्यापक अनुभूतीशिवाय येत नाही. म्हणून नीतिमत्तेचा पाया म्हणाल किंवा फाउंडेशन म्हणाल, ही नीतिमत्ता आधारलेली कशावर आहे? ती व्यापक अनुभूतीवरती आहे की तू आणि मी याच्यामध्ये भेदच नाहीये. तू दुःखात आहेस म्हणजे मी दुःखात आहे, आणि याचं लोकांना अनुभूती आलेली आहे बरं का. आता नाथांचं जे आपण गाढवाचं उदाहरण घेतो, गाढवाचा प्राण तडफडत होता, इथं नाथांचा प्राण तडफडत होता, म्हणून गंगेची कावड घेऊन त्याच्यामध्ये ओतली. इव्हन रामकृष्ण परमहंसांचं आहे, त्यांना ज्यावेळेला घशाचा कॅन्सर झाला होता, खाता काही येत नव्हतं, मग शिष्य म्हणाले म्हणून काली मातेची प्रार्थना केली की माते मला काही खाता येत नाही. त्यावेळेला मातेने सांगितलं, अरे विसरलास काय, या सगळ्या मुखांनी कोण खातंय? तूच खातोयस ना. इतकं म्हणजे आपण अद्वैत संप्रदायाचा ज्यावेळेला विचार करतो ना, ज्यावेळेला दोन येतं त्या दोन मध्ये तीन गोष्टी घडून येतात. एक म्हणजे हा माझ्यापेक्षा वेगळा आहे, दुसरं म्हणजे नुसता वेगळा नाही येत, तो माझ्या विरोधी आहे, आणि हे पण जर नसेल ना तर हा माझ्यापेक्षा वरिष्ठ तरी आहे किंवा कनिष्ठ तरी आहे. आता अगदी सोप्या शब्दात जर सांगायचं झालं ना, घरामध्ये दोन व्यक्ती आहेत, संध्याकाळचे 6 वाजले आणि टीव्ही सगळ्यांनाच लावायचा आहे. मला बातम्या बघायच्या आहेत आणि दुसरा माझ्या घरातला कोण माझा मुलगा असेल किंवा पत्नी वगैरे असेल, तिला काहीतरी वेगळा करमणुकीचा कार्यक्रम बघायचा म्हणजे, किंवा मला XYZ चॅनल लावायचे, तिला ABC चॅनलवरच्याच बातम्या बघायच्या. हे दोन वेगळेपणा आला. किंवा विरोध आहे, आता मी बोलल्याप्रमाणे मला बातम्या बघायच्या आहेत आणि माझ्या पत्नीला एंटरटेनमेंट बघायचे. आणि हे जर नसेल तर तिसरं जे येतं म्हणजे ते श्रेष्ठ आणि कनिष्ठ. मग नाही, मग टीव्हीवरती चांगलं बघणं काय आहे, तर त्या टीव्हीचा उपयोग हा केवळ ज्ञानाकरता करावा, हे माझं म्हणजे मी श्रेष्ठ आहे, आणि तुम्ही फक्त एंटरटेनमेंटला करताय म्हणजे तुम्ही कनिष्ठ आहेत. हा भेद अद्वैत संप्रदायामध्ये जातो. ज्या वेळेला मीतूपणाची बळवण होते ना की यू अँड आय आर वन, तर त्या आणि यातनं होतं काय, या तीन गोष्टी जिथं आहेत, वेगळेपण आहे, विरुद्ध पण आहे, आणि श्रेष्ठ आणि कनिष्ठ, इथं भय निर्माण होतं. आणि अद्वैताचं सगळ्यात मोठं जर कोणतं द्योतक जर असेल ना तर भयाची निवृत्ती आहे. तुम्हाला तुमच्या विरोधात या जगामध्ये काहीच नाहीये. आता हे व्हर्बली जर आपण सांगितलं, मी गमतीनं लोकांना म्हणतो की तुमच्यात आणि माझ्यात समान काय आहे? वरवर बघितलं तर काहीच समान नाही. माझी उंची वेगळी, माझं वजन वेगळं, माझं ब्लड कॉम्पोजिशन वेगळं, माझं सगळी बायोकेमिस्ट्री वेगळी, मला गोड आवडतं, तुम्हाला तिखट आवडतं, तुमचे माझे विचार भिन्न, तुमची माझी फिलिंग्स भिन्न, मग तू आणि मी समान आहे, मग तू मी समान आहे. हे कुठल्या तत्वावरती? तर हे मग आत्मस्वरूपाच्या तत्वावरती गेल्यानंतर कळतं की तुझा आणि माझा आत्मा एक आहे, आणि तो आत्मा तुझा आणि माझा असंही म्हणता येत नाही, तो एकच आहे. आता साधी गोष्ट बघा तुम्ही, हे जर अजून थोडंसं पुढे जाऊन समजावून जर सांगायचं असेल ना, तर आपल्यामध्ये मी आहे हा जो कॉन्शियसनेस आहे ना, तो कॉन्स्टंट आहे. आत्मा या शब्दाला मी आता पॅरलल कॉन्शियसनेस हा शब्द वापरतोय. तुम्ही लहानपणापासून ते आजपर्यंत विचार करा, सगळं बदलत गेलं. माझा देह बदलत गेला. लहानपणी छोटासा होतो, मोठा झालो, आता केस पांढरे आले. लहानपणचे माझे विचार वेगळे होते, आत्ताचे विचार वेगळे आहेत. बॉडी कॉम्पोजिशन, आर्थिक परिस्थिती सगळं बदललं. पण एखाद्याला विचारलं 10 वर्षापूर्वी तुझ्यात मी आहे ही जी भावना होती, तीच आत्ता आहे ना? तीच 20 वर्षापूर्वी होती, तीच 30 वर्षापर्यंत राहणार आहे. बरं, गंमत असं आहे की सृष्टीमधल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या समोर दिसतात सुद्धा आणि प्रिसाइजली मोजता सुद्धा येतात, जे स्थूल वस्तू आहेत. काही गोष्टी ज्या अशा आहेत त्या अनुभवाला येतात, आपली सुखदुःख, राग लोभ, पण प्रिसाइजली मोजता येत नाहीत. मला अमुक किलो आज सुख झालं किंवा अमुक लिटर मला दुःख झालं, पण मोजता येत नाहीत. डझन मीन ते नाहीत. मी कमी जास्त एवढंच सांगू शकतो. आणि एकच वस्तू अशी जी आहे ती फक्त अनुभवाला येते, ती दिसत नाही आणि मोजता येत नाही, आणि ती म्हणजे आय एम हा कॉन्शियसनेस. जिथं आत्म्याचं स्वरूप सांगण्याऐवजी या दुसऱ्या पद्धतीनं आपल्याला सांगता येतं. मग दुसरं कसं होतं, म्हणजे अगदी आपण सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातनं बघू, अद्वैत तत्वज्ञान, आता वारकरी संप्रदाय म्हणून मी थोडं हे एलॅबरेशन करतोय. लॉजिकली जर विचार केला, हा जो विचार माझ्या मनामध्ये आय एम कॉन्शियसनेस, धरून चला 3ऱ्या-4थ्या वर्षापर्यंत माणसाला कसलाच कॉन्शियसनेस नसतो. त्या बाळाला मी आहे हा पण कॉन्शियसनेस नसतो.
पण 7व्या-8व्या वर्षापासून आय एम हा कॉन्शियसनेस येतो. हा जसा शुद्ध कॉन्शियसनेस माझ्यात आहे तसाच तो तुमच्यात आहे ना, तो आमच्यात कॉमन आहे, काहीही बदल नाही त्याच्यामध्ये. मग तुमच्यातला कॉन्शियसनेस आणि माझ्यातला कॉन्शियसनेस दोन वेगळे आहेत का? नाही. कॉन्शियसनेस इज वन. तर इथंपर्यंत आपल्याला अद्वैत संप्रदाय घेऊन जातो आणि तिथं खरं समानता येते, तिथं खरं समत्वाची दृष्टी येते. आज आपण म्हणतो ना की समाजामध्ये समत्व यायला पाहिजे, सगळ्यांनी एकमेकाकडं समत्व दृष्टीनं बघितलं पाहिजे. तर हे त्याच्यामध्ये समत्व आहे की सगळ्यांचा कॉन्शियसनेस. आता बाकी शरीर दृष्टीनं, उपाधी दृष्टीनं आपण भिन्न आहोत, ज्याच्या त्याच्या कर्तव्याच्या दृष्टीनं जो तो मनुष्य भिन्न आहे. पण कसं आहे की हे म्हणजे घागरभर दुधामध्ये थेंबर शाई टाकल्यासारखं आहे. घागरभर दुधाकडे बघा तुम्ही की तुमचा आणि माझा सेम कॉन्शियसनेस आहे. ही समत्व दृष्टी अद्वैत वेदांत तत्वज्ञान देतं. ह्याच्यावरती बरंच बोलता येईल भगवद्गीतेच्या आधारे. 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ योगामध्ये हे सगळं दिलेलं आहे. याच्यानंतर अजून एक होतं की वारकरी संप्रदाय हा भागवत धर्माचीच पताका आहे. मग त्या भागवत धर्माचं स्वरूप काय? तर भागवत धर्माचं स्वरूप एकनाथी भागवत जे, एकनाथी आपलं मूळ भागवत जे आहे त्याच्या 2ऱ्या स्कंधामध्ये 9वा अध्याय आहे. त्याच्यामध्ये भागवत धर्माचे 6 अवच्छेदक सांगितलेले आहेत की भागवत धर्म मी भागवत धर्मी आहे म्हणजे मी नेमकं काय करायचं. ते 6 अवच्छेदक असे आहेत. भागवत धर्माचं थोडंसं वेगळेपण काय आहे की भागवत धर्मामध्ये सगुण उपासनेवरती भर आहे. आता आपल्याकडे सगुण उपासना आणि निर्गुण उपासना ह्याच्याबद्दलही किंचित मतभेद असू शकतात, पण तुम्ही सगुणाचा आधार घ्या किंवा निर्गुणाचा आधार घ्या, तुमचं प्राप्तव्य जे आहे ना, निखळ आनंदाची प्राप्ती, हे या दोन्हीचं लक्ष आहे. म्हणजे सगुणाच्या आधारानं जाणाऱ्यांना काहीतरी वेगळं सुख प्राप्त होतं आणि निर्गुणाच्या आधारानं जाणाऱ्यांना काहीतरी वेगळं सुख प्राप्त असं नाहीये. सगुण निर्गुण दोन्ही गोविंदुरे आणि गोविंद हा आनंद स्वरूप आहे. आता त्याचं उदाहरण एवढ्याकरता मी देतो की काही लोकांना ॲबस्ट्रॅक्ट आयडिया ज्या आहेत त्या पटकन कळतात. मॅग्नेटिझम आपण सायन्समध्ये अभ्यास करतो, ते मॅग्नेटिक फ्लक्स आहे, नॉर्थ आणि साऊथ पोल एकत्र आहेत, त्याची मी गणित पण करतो. आता एखाद्याला अट्रॅक्शन आणि रिपल्शन किंवा मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय हे केवळ गणितातनं नाही कळणार, त्याला प्रत्यक्ष लोह चुंबक आणून दाखवावाच लागतो. तसं सगुणाचं आलंबन करून शेवटी जायचं आपल्याला निर्गुणापर्यंतच, पण त्याला म्हणजे आपण मॉडर्न पार्लरमध्ये फ्लोचार्ट म्हटलं तरी चालतं. काही लोकांना अभ्यास करताना फ्लोचार्टची गरज पडत नाही, डायग्रॅम्सची गरज पडत नाही, ते मनानं सगळं व्यवस्थित समजतात. पण समाजात असेही काही लोक आहेत ना की ज्यांचा पिंड आहे की त्यांना ॲबस्ट्रॅक्ट आयडिया तर मला सांगायची आहे पण काहीतरी साधन घ्यायला. त्यामुळे सगुण आणि निर्गुण या दोन्हीचं सहाय्य घेऊन आपल्याला शेवटी अगुणापर्यंत जायचं आहे. कारण परमात्मा किंवा ज्ञान जे आहे ना, ते ज्ञान आहे ते अगुण आहे, ते शुद्ध आहे आणि ते निखळ आहे. म्हणून भागवत धर्माचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जे आहे, भागवत धर्मानं सगुण उपासनेवरती भर दिलाय. त्यामुळे तो वारकरी संप्रदायाचं भूषण आहे की आम्ही सगुणाची उपासना म्हणजे विठ्ठलाची उपासना करतो. दुसरं म्हणजे नामस्मरण. उपासना म्हणून त्यांनी योग म्हणजे अष्टांग योग किंवा कुंडलिनी योग, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे याग किंवा यज्ञ हे न देता कालाला अनुरूप असं नामस्मरण दिलेलं आहे. वेदांचा तो अर्थ आमासीची ठाव तुकोबांचं विचन आहे किंवा शरण विठ्ठलासी जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. नामस्मरणामध्ये निजनिष्ठा हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. निज म्हणजे इट इज युअर ओन. तो विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून मी तो विठ्ठल आहे, याला निज म्हणायचं. निज स्वरूप म्हणजे काय? माय ओन नेचर ना. आणि मग त्याच्यावरती तुम्ही पूर्ण निष्ठेनं नाम घ्या. की वेदांत जे आम्हाला हे व्यापक तत्व जे सांगतोय, ज्याला आम्ही आत्मा म्हणतो किंवा मॉडर्न पॉर्लन्समध्ये आम्ही त्याला अवेअरनेस म्हणू किंवा कॉन्शियसनेस म्हणू, तो मी आहे अशा निष्ठेनं आपण नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून आमचे गुरुवर्य नेहमी सांगतात की नामसाधना हे सोप्यातलं सोपं नाहीये, हे अवघडातलं सोपं साधन आहे. कारण 2 गोष्टी त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाच्या लक्षात ठेवायला लागतात. एक म्हणजे व्यापक तत्वाचा विचार चालू आहे आणि अभिन्नत्वानं घ्या. निजनिष्ठा म्हणजे अभिन्नत्वानं नाम घ्या. हे कुणाचं गुणगान चाललंय बाबा? तो विठ्ठल किंवा तो गोविंद किंवा तो कृष्ण दुसरा तिसरा कोण नाहीये, हे तुझं स्वतःच चाललेलं आहे. जसं एखादा राजा समजा त्याला काही भ्रम झाला आणि त्याला दुसऱ्यानं येऊन वर्णन केलं, अरे असं सुंदर राज्य आहे, इतकं सैन्य, मग तो शेवटी विचारतो ना
तो राजा कुठं भेटेल? अरे यू आर द किंग. तसं हे नामस्मरणाचं ते सामर्थ्य आहे की ते स्वतःला आपलं व्यापकत्व दाखवून देतं. माऊलींनी हरिपाठामध्ये 9व्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे की विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान. विष्णू वै व्यापक. विष्णू या शब्दाची उत्पत्ती आहे ना, त्याचा अर्थ जो आहे विष्णू म्हणजे व्यापक. इतकं सगळं भारंभार ज्ञान घेऊन तुला जर व्यापकता येत नसेल तर ते ज्ञान व्यर्थ आहे. विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान. असो, पुढे जाऊया. तिसरं जे आहे ते कीर्तन. भागवत धर्माचं तिसरा अवच्छेदक जो आहे तो कीर्तन. त्या कीर्तनामध्ये एकनाथांनी मर्यादा घालून दिलेली आहे की कीर्तनाला उभं राहणारा, जसं प्रवचन करताना किंवा पाठ करताना अनुबंध चतुष्टय आणि षडलिंग. अनुबंध चतुष्टय हे वक्त्याला आणि ग्रंथाला असतात आणि षडलिंग हे श्रोत्याला आहेत. तसं कीर्तनामध्ये ज्ञान, वैराग्य आणि भक्ती याशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टींचं विवरण करायचं नाही. ही कीर्तनाची मर्यादा आहे. आणि त्याच्याच बरोबर समोर कीर्तन, आता आपल्याकडे लोक म्हणतात ना, मी कीर्तनाला निघालो, तर नाथांनी निक्षून सांगितले मननयुक्त श्रवण करणारा तिथं बसला पाहिजे. तर घटकाबरोबर बरा जातो वेळ. घरी परत आल्यानंतर लोकांनी जर एखाद्यानं विचारलं किंवा त्यात घेण्याजोगं तुला काय होतं की जे प्रत्यक्ष तुझ्या जीवन जगण्याला उपयोग, ते काय आम्हाला सांगता येत नाही बाबा. घटकावर आमचा वेळ सांग, याला अर्थ नाही. म्हणून कीर्तनामध्ये वक्त्याची किंवा कीर्तनकाराची जशी जबाबदारी आहे की ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या 3 गोष्टींच्या शिवाय त्याने दुसरं काही बोलायचं नाही, तसं श्रवण करण्यानं सुद्धा श्रवणयुक्त, मननयुक्त श्रवण करायचंय. भले तुम्हाला तिथं जमलं नसेल मनन करायला, पण लक्षात तरी ठेवलं पाहिजे बाबा आजच्या कीर्तनाचा गाभा हा होता, मला यातलं हे कळलेलं नाहीये, त्याच्यावरती मी घरी जाऊन चिंतन करेन किंवा गुरुला किंवा प्रवचन कीर्तन करायला जाऊन मी नंतर विचारेन की महाराज मला हे कळलं नाही. त्यामुळे मनन अत्यंत महत्वाचं आहे. भागवत धर्माचा चौथा जो अवच्छेदक आहे तो म्हणजे गुरु. गुरुशिवाय ज्ञान नाही. कारण पुस्तक केवळ वाचून प्रत्येकाला ते कळत नाही. कारण पुस्तकामध्ये कसं आहे, अन्वय करायला लागतो, शब्दाची व्युत्पत्ती काय ते माहिती केलं तर आपण विथ कॉन्टेक्स्ट बघणं म्हणतो, ते खूप गोष्टी असतात. त्याच्यामुळे गुरु इज व्हेरी इसेन्शियल. 5वं जे आहे की ते ज्ञान आल्यानंतर, मी मगाशी जे उदाहरण दिलं की माझ्यातला मी आहे ही जी शुद्ध जाणीव आहे तीच समोरच्यामध्ये ते अभिन्नत्व म्हणजे आत्मत्वानं सगळ्यांच्याकडे बघणं. हरिपाठामध्ये जे आले की सर्वाघटी राम, माझ्यातला जो मी कॉन्शियसनेस आहे त्याला राम, तोच राम त्याच्यामध्ये, तोच राम त्याच्यामध्ये. सर्वाघटी राम आणि म देहादेही एक. हा ह्याच्यातला राम, याच्यातला राम, याच्यातला राम असं नाही, एकच राम सगळ्यांच्यात प्रतिबिंबित झालेला आहे. असं सगळ्यांच्याकडं आत्मत्वानं ज्यावेळेला मनुष्य बघायला लागतो ना, त्यावेळी त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. आणि म्हणून भागवत धर्माची या 6 ज्या गोष्टी ज्या आहेत त्या वारकरी संप्रदायानं आहे अशा घेतलेल्या आहेत. विठ्ठलाची सगुण उपासना आहे, नामस्मरण आहे, कीर्तन तर म्हणजे वारकरी परंपरेचं भूषण आहे, गुरु मानलेले आहे, कारण गुरुकृपेचे अभंगही आम्ही म्हणतो. प्रत्येक संताने आपली गुरुपरंपरा पण सांगितली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा माऊलींनी हरिपाठात सांगितले, तुकोबांनी सांगितले, बाबाची चैतन्य, राघव चैतन्य, सांगितली कुण मालिकेची, त्यांनी आपली गुरुपरंपरा सांगितलेलं आहे. आणि आत्मज्ञान तर सगळ्यांना झालेलं आहे. तर समत्व जर यायचं असेल समाजामध्ये, खरोखर समत्व आपण ज्याला म्हणतो ना, ते देहाचं समत्व नाहीये, विचारांचं पण समत्व नाहीये, पण आत्मत्वाचं समत्व मात्र आहे. ते आपल्याला कळलं पाहिजे. आता संप्रदाय म्हटलं की अजून महत्वाच्या गोष्टी येतात. त्याच्यामध्ये या संप्रदायाचं दैवत कोणतं, दुसरं म्हणजे या संप्रदायाचे संत कोणते, तिसरं या संप्रदायाचे ग्रंथ कोणते, आणि हा संप्रदायाचा आचार काय आहे. आता अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे या संप्रदायाचं उपास्य दैवत आहे ते विठ्ठल. आणि तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे जेणे गीता उपदेशली ती ही माऊली विटेवरी, तो श्रीकृष्ण आहे आणि हा पांडुरंग आहे. त्याची पण कथा छान आहे. हा जो आहे हा बाळकृष्ण आहे, पांडुरंग जो आहे ना तो बाळकृष्ण स्वरूपात आहे. आणि पांडुरंग या शब्दाची उत्पत्ती आहे ना, पांडू म्हणजे पांढरा. गोपाळकृष्ण 6-7 वर्षाचा असताना गाई गुरं राखायला घेऊन जात होते आणि परत येताना संध्याकाळची ती यमुना काठची पांढरी धूळ जी गायींच्या खुरांची उळायची, त्याच्यामुळे तो पांढरा शुभ्र झालेला आहे. आणि तो म्हणजे पांडुरंग. पांडुरंग कांती दिव्य तेजे झळकती, माऊलींची त्याच्यावरती रचना आहे. तर तो पांडुरंग म्हणजे आमचं उपास्य दैवत आहे. आता हे झालं तटस्थ लक्षण. त्याचा रंग असा आहे, काळा आहे किंवा पांढरी माती उडालेली आहे वगैरे वगैरे. त्याचं स्वरूप लक्षण काय आहे. देवाची
स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण ही दोन्ही विचारात घ्यायला लागतात बरं. स्वरूप लक्षणानं सगळे देव एक आहेत आणि तुकोबांनी विठोबा म्हणजे काय सांगितलंय, वीचा केला ठोबा, तो हा विठोबा. ठोबा म्हणजे मूर्ती आणि वी म्हणजे ज्ञान, अनुभवजन्य ज्ञान. मला जे व्यापक तत्वाचं अनुभवजन्य ज्ञान आलं त्याला तुम्ही ऍबस्ट्रॅक्ट आयडिया म्हणू शकता. ऍबस्ट्रॅक्ट ते मी सगुणामध्ये आणलं का, तर तुम्हाला पण ते उपास्य व्हायला पाहिजे. तसं ऍबस्ट्रॅक्ट मधलं मूर्त स्वरूपामध्ये जे आणलं गेलं तो विठोबा. म्हणून तटस्थ लक्षणानं तुम्ही काही म्हणा, पांडुरंग कांती, दिव्य तेज झळकती, रत्नगिळ फाकती प्रभा, हे बाह्यांग झालं ते. पण अंतरंगानं काय आहे, विठोबा ज्ञानरूप आहे. वीचा केला म्हणून नाम विठोबा, तुकाराम महाराजांचं वचन आहे. तर हा झाला देव, उपास्य दैवत विठ्ठल म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहेत. संत, आता ही संत परंपरा खूप मोठी आहे. जे निवृत्तीनाथांपासून ते आत्ताच्या गुलाबराव महाराजांच्यापर्यंत आमची ही संत परंपरा अखंड चालू आहे. आणि आपल्याकडं कसं आहे माहिती आहे का, दैवत जरी अनेक असली किंवा संत जरी अनेक असले, संत दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले. एकनाथ महाराजांची देहयष्टी वेगळी होती, तुकोबांची वेगळी होती, सेना महाराजांची वेगळी होती, गोरोबा काकांची वेगळी होती. तटस्थ लक्षणानं सगळ्यांना वेगळे आहेत, पण स्वरूप लक्षणानं ते सगळे ज्ञानरूप झालेले आहेत. त्यामुळे ही संपूर्ण संत परंपरा आहे ना, फार मोठी संत परंपरा. बरं, या सगळ्यांनी आम्हाला, आमचे गुरुवरे आम्हाला नेहमी सांगतात की तुम्ही द्वैत किंवा विशिष्टाद्वैताकडे जाऊ नका असं म्हणत नाहीत ते. जसं महाराष्ट्रीयन माणसाला आपण म्हणतो ना की बाय नेचर तुम्हाला भाजी भाकरी, महाराष्ट्रीयन डाएट म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा काय येतं, ज्वारीची भाकरी, शेंगदाण्याची चटणी, पालेभाजी, हा तुमचा नॅचरल डाएट आहे. तसं या भूमीमध्ये नॅचरली, नैसर्गिकरित्या शेकडो वर्षापासून अद्वैत परंपरा रुजलेली आहे. आपण जी भजनं ऐकतो, वारकरी प्रवचनांच्या मालिका असतात की, त्यामुळे दिस इज इझी फॉर यू टू डायजेस्ट. म्हणून आमचे गुरुवारे कधीही म्हणत नाही तिकडं जाऊ नका, इकडं जाऊ नका, सगळ्याचं श्रवण करा, तुम्हाला जे हवं त्याचा स्वीकार करा, कारण सगळ्यांचं शेवटी ध्येय एकच आहे. त्याच्यामुळे या मातीत राहणाऱ्यांना, विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांना, आणि हे सगळे तुम्ही संत बघा, निवृत्तीनाथांपासून ते गुलाबराव महाराज आणि अगदी आपल्याकडचे गोंदवल्याचे महाराज, या सगळ्यांनी अद्वैत सांगितलेलं आहे. तरी अशी फार मोठी सुंदर संत परंपरा आपल्याला मिळालेली आहे. तिसरं म्हणजे ग्रंथ. वारकऱ्यांची ग्रंथ संपदा तसं बघायला गेलं तर खूप विपुल आहे, पण त्यातल्या त्यात अत्यंत महत्त्वाचे 3 ग्रंथ जे आहेत ते म्हणजे ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांचा गाथा आणि एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत. ज्ञानोबारायांचं ज्ञानेश्वरीमध्ये गीतेवरची टीका, त्याला आम्ही गीतेवरचं वार्तिक म्हणतो, ते इंग्लिशमध्ये थोडक्यात एक्सपांडेड कॉमेंट्री. कारण गीता 700 श्लोकांची, ती सुद्धा संस्कृतमध्ये. बरं, सांगणारा स्वतः पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण, अर्जुनासारखा नवविधा भक्तीमधल्या 8 पायऱ्या वर करून आलेला, सख्य भक्ती, देवाशी मित्रत्वानं जो बोलतोय असा तो मनुष्य. पण मग ते डायल्यूट करणं गरजेचं होतं, कारण सामान्य माणसाला दृष्टांत द्यायला लागतात. आणि ज्ञानेश्वरीमध्ये रूपक आणि दृष्टांत 4500 आहेत. ते 9034 ओव्यांची ज्ञानेश्वरी आहे. आता इतके दृष्टांत देण्यामागचा उद्देश काय आहे, आमचे परमपूज्य अण्णा घाणेकर सांगायचे, वैकुंठवासी अण्णा घाणेकर, त्यांनी काढलेले जे कन्क्लुजन आहे ना, माऊलींची तळमळ अशी आहे की ज्या त्यावेळच्या समाज परिस्थितीप्रमाणे ज्या स्त्रीनं घराच्या उंबरठ्याच्या बाहेर पाऊल ठेवलेलं नाही, तिला सुद्धा अद्वैत तत्वज्ञान कळावं, असे माऊलींचे दृष्टांत आहे. तुकोबांचा गाथा घ्या. तुकोबांचा गाथा वरवर दिसताना तुम्हाला त्यात नामस्मरण भक्ती जास्ती आहे, पण त्याला समुद्राचं वर्णन दिलेलं आहे. तुकोबांचा गाथा समुद्र आहे, 4500 अभंग आहेत. त्या भक्तीतनं थोडंसं खाली गेलं ना की तुम्हाला सगळे ज्ञानाचे प्रवाह दिसतील. आणि म्हणून ज्ञानाच्या 7 भूमिका ज्या आम्ही म्हणतो, शुभेच्छा, सुविचारणा, त्याचे इतके सुंदर आलेले आहेत ना अभंग. ते म्हणजे वरवर भक्तीच्या लाटा आहेत, पण खाली गेलं की ज्ञान आहे. त्याच्यामध्ये ज्ञान आहे, वैराग्य आहे, भक्ती आहे, काळाच्या ओघानुसार आलेलं काही समाज सुधारणेबद्दल त्याच्यामध्ये आहे, भरपूर आहे. पण मुख्य गाभा जो आहे ते अद्वैत तत्वज्ञान. सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदा भास, चक्क भास म्हणतात बरं का, विवर्त म्हणतात. किंवा रज्जू सर्पाकाल भासियेले जगडंबर, रज्जू सर्पाचा दृष्टांत तर वेदांत्यांना प्रिय. हे जगडंबर तू मला का दाखवलंस, असं वेदांताचा पाय आहे त्याच्यामध्ये, खूप सुंदर आहे. तिसरं म्हणजे नाथ भागवत. नाथ भागवत
ही भागवतातल्या एकादश स्कंधावरती, म्हणजे भागवताचे 12 स्कंध आहेत, त्यातला 11वा स्कंध जो आहे, 10वा स्कंध आहे ते श्रीकृष्ण चरित्र आहे आणि 11वा स्कंध आहे तो ज्ञानकांड आहे. आणि त्याच्यामध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये इतकं साम्य आहे ना की आपल्याला वाटतं मी प्रति ज्ञानेश्वरी वाचतोय. या संतांची तळमळ एवढीच आहे की ज्ञान जितकं सुलभ करून लोकांना आम्हाला सांगता येईल तितकं आम्ही सांगू. आणि नाथ भागवत, ज्याला एखाद वेळेला असं होऊ शकतं की ज्ञानेश्वरी कळायला थोडीशी अवघड आहे कारण भाषा वेगळी आहे, माऊलींचे दृष्टांत, पण भागवत वाचलं आणि मला अद्वैत तत्वज्ञान कळलं नाही असं कधी होणार नाही. इतकं सुंदर भागवत आहे. त्याच्यानंतर महत्वाचं येतं ते आचरण. त्या आचरणामध्ये वारकऱ्यांच्या मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते कर्तव्य. कारण आत्मज्ञानाकडे जाणाऱ्या ज्या 3 पायऱ्या आहेत त्या 3 पायऱ्या आहेत कर्म, उपासना आणि ज्ञान. त्याला अगदी सामान्य उदाहरण देतात की एखाद्या मनुष्य आरशामध्ये बघतोय, त्या आरशावरती भरपूर धूळ असेल तर त्याला आपला चेहरा नीट दिसेल का? नाही दिसणार. ते सगळ्यात पहिल्यांदा त्या आरशावरची मला धूळ साफ करायची. त्याच्यानंतर पुढची पायरी अशी येते की आरसा स्वच्छ आहे पण तो दोलायमान आहे. जसं लहान मूल असतं ना, त्याच्या अंतःकरणावर धूळ नाही कारण अजून मी आणि माझेपणाची धूळ साठलेली नाहीये. अंतःकरण स्वच्छ आहे. ज्या मुलाला मी 2 मिनिटापूर्वी थप्पड मारली ते मूल 2 मिनिटांतर माझ्या कुशीत येतं, पण अंतःकरण दोलायमान आहे. आत्ता इकडं जातं, आत्ता तिकडं जातं. त्याच्याकरता उपासना आहे. आणि तिसरं जे आहे, असं स्वच्छ केलेला आरसा आहे तो स्थिर पण आहे. त्याच्यामध्ये मी माझं मुख ज्या वेळेला बघतो त्यावेळेला ते प्रतिबिंब म्हणजे मी नसून बिंब म्हणजे मी आहे. याला आम्ही ज्ञान म्हणतो. तसं परमार्थामध्ये सगळ्यात पहिला पाया जर कुठला असेल तर तो कर्म आहे. कर्मानं चित्तशुद्धी, त्या शुद्ध झालेल्या चित्ताला स्थिर करण्याकरता उपासना. आणि अशा शुद्ध आणि स्थिर अंतःकरणामध्ये गुरुवाक्यामधून आलेला थोडासा उपदेश सुद्धा तुम्हाला आत्मसाक्षात्कार देऊन जातो. मी गमतीनं सांगतो लोकांना हे सगळं कळावं म्हणून की आपण चहा करतो ना, चहा करताना त्यात पाणी किती असतं? 1 कप पाणी घेतो आपण. दूध किती आहे? 1 चमचा. साखर अर्धा चमचा, पाव चमचा जी असेल ती, आणि चिमूटभर चहाची पूड. आता तुमचं पाणी खारट आहे आणि दूध फाटलेलं आहे. तुम्हाला चहाची पूड भले 2000 रुपये किलोची जरी आणून दिली, चहा चांगला होणार आहे का? तसं तुमचं कर्मच जर चांगलं नसेल तर तुम्ही अध्यात्मशास्त्राचं कितीही श्रवण केलं, शेकडो प्रवचनं अटेंड केली, शेकडो अभ्यास वर्ग अटेंड केले, हिमालयात गेलो, विंध्य पर्वतात गेलो आणि कुठं गेलो, काहीही उपयोग होणार नाही. बरेच लोक म्हणतात आम्ही इतकी वर्ष प्रवचन ऐकतोय, इतकी. आता जर तुम्हाला माहिती आहे की इंटरनेटमुळं नॉलेज ऑन द फिंगर टिप. अरे अमुक महाराज या ठिकाणी बसतात, मी रोज सकाळी 1 तास त्याचं प्रवचन ऐकतो. अरे पण तुझ्यात बदल का होत नाहीये? बदल होत नाही याचाच अर्थ तुझं अंतःकरण शुद्ध नाही. तुम्ही खारट पाणीच पातेल्यात घेऊन चहा करायला बसलाय, वरनं कितीही सुंदर पूड टाकली, तुमचा चहा बिघडणारच आहे. म्हणून सगळ्यात पहिलं म्हणजे कर्म. त्या कर्माचा नेमका प्रकार काय आहे? की कर्म 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 आपण जे म्हणतो ना, कर्माचं महत्व असं आहे की मनुष्यानं आपल्या कर्तव्याप्रती अतिशय दक्ष असलं पाहिजे. भगवद्गीतेचा अधिकारी किंवा वारकरी संप्रदायाचा जो निष्ठावान वारकरी आहे ना, तो कर्तव्याला पाठ दाखवणारा कधीच नाहीये. परमार्थामध्ये कर्तव्य पार न पाडता जो आलेला आहे ना, त्याचं ऐहिकही गेलं आणि पारलौकिकही गेलं. माऊलींची चक्क 3ऱ्या अध्यायामध्ये ओवी आहे, जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परतर काय पुसते. जे तुला डोळ्याला प्रत्ययाला येतं, जे कानाला ऐकू येतं, जे स्थूल जगत आहे, तिथं जर तू नीट वागू शकत नसशील तर पारलौकिकाचं तुला जे दिसत नाही त्याचं काय सांगणार? आता इथं आपण म्हणून बघूया की वारकरी धार्मिक असतो. एक शब्द नेहमी जनमनाचा आपला असा असतो की पाप भिरू आणि भित्रा याच्यामध्ये मोठा फरक आहे. पाप भिरू जो आहे ना तो अर्जुन आहे, अर्जुन भित्रा नाहीये. कारण अर्जुनानं मोठ्या मोठ्या योद्ध्यांना पराभूत केलेलं आहे. अर्जुनाचे शंकराबरोबर पण 2 हात झालेले आहेत, त्याला पाशुपतास्त्र दिलं वगैरे. तो आहे अर्जुनाला काय वाटतंय की हे जे मी युद्ध करतोय
हे धर्मानं जर होणारं युद्ध जर असेल तर भगवान श्रीकृष्ण माझ्याबरोबर आहेत, आणि अधर्मानं जर युद्ध होणार असेल तर भगवान श्रीकृष्ण पण माझ्याबरोबर नाही आहेत, आणि माझ्या पदरामध्ये मात्र पाप पडणार आहे. मग आता नेमकं धर्म आणि अधर्म किंवा पाप आणि पुण्य याचा विचार नीट करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्याकरता विवेकानंदांनी जे याचं सुलभीकरण केलेलं आहे ना ते सांगतो, म्हणजे आपल्याला कळेल की वारकरी धर्माचा पाया जो आहे तो म्हणजे कर्तव्य तत्परता. यू हॅव टू बी व्हेरी 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 ड्युटी बाउंड. वारकरी इज ऑलवेज ड्युटी बाउंड. विवेकानंद असं म्हणतात, विवेकानंदांनी 3 शब्द सांगितलेत: पुण्य, पाप आणि महापाप. इंग्लिशमध्ये ते त्याला मेरिट, डिमेरिट आणि ग्रेटर डिमेरिट म्हणतात. आपल्याला शास्त्रानं, वेदानं, गीतेनं 4 कर्म सांगितली आहेत: नित्य, नैमित्तिक, विहित आणि निषिद्ध. त्यातलं नित्य आणि नैमित्तिक कर्मांच्या बद्दल फारसं काही म्हणणं नाहीये. ती करा, जमतील तशी करा, नका करू, दॅट इज ओके, ती करावीच लागतात. नित्य कर्म म्हणजे काय? रोज जेवायला लागतंच ना, रोज दाढी करावीच लागते, करा, नका करू, तुम्ही कशीही करा, तुम्हाला झेपेल तशी करा. नैमित्तिक म्हणजे जाऊळ आहे, बारसा आहे, वाढदिवस आहे, निमित्तानं येणार. पण विहित आणि निषिद्ध ही 2 कर्म नीट जाणून घ्या, आणि त्यात विहित कर्माबद्दल मनुष्यानं अत्यंत तत्पर असलं पाहिजे. तो आपल्या धर्माचा गाभा आहे. विवेकानंदांनी केलेल्या व्याख्या ज्या आहेत की धर्म म्हणजे काय किंवा पुण्य म्हणजे काय, तुम्हाला विहित कर्म माहिती आहे आणि तुम्ही पार पाडलं, याचंच नाव पुण्य. व्हॉट इज मेरिट इन लाईफ? यू नो युअर ड्युटी अँड यू आर फुलफिलिंग इट प्रॉपरली. याचं नाव पुण्याचं काम किंवा धर्माचं काम. पाप म्हणजे काय? निषिद्ध कर्म. आता मॉडर्न पार्लन्समध्ये जर आपण बघितलं, सध्या पापकर्म म्हणजे काय? कायद्याला जे मंजूर नाही ते तुम्ही करता, याचं नाव निषिद्ध कर्म. कारण आपल्याला गीतेचा सिद्धांत कधीच बदलणार नाहीये. जीव ब्रह्मैक्य हा जो सिद्धांत आहे ना, यू आर गॉड, हा कधीच बदलणार नाहीये. धर्माचं अंग बदलत जातं. ते पूर्वीच्या काळी चालीरीती वेगळ्या होत्या, समाज जीवनाचे नियम वेगळे होते. आता आपल्याला 1950 साली दिलेली घटना जी आहे किंवा बाकीचे काही कायदे कानून आहेत ते आमचं धर्माधर्माचं मूळ येतं. निषिद्ध म्हणून जे कर्म सांगितलेलं आहे ना ते अजिबात करायचं नाही. जो करणारा जो असेल तर तो पापी ठरतो किंवा तो अधर्मी ठरतो. आणि तिसरं जे आहे ना ते मी नेहमी जास्ती ठासून सांगतो की त्याच्यावरती जास्त लोकांचा विचार व्हायला पाहिजे. कारण नानी पालखीवाला म्हणाले तसं की सध्याची सामाजिक अवनती जी आहे ना ती सक्रिय दुर्जन आणि निष्क्रिय सज्जन यांच्यामुळे झालेली आहे. ती विवेकानंदांनी इतकी छान सांगितली आहे ना की तुला तुझं विहित कर्म माहिती आहे आणि तू ते करत नाहीस, याचं नाव महापाप. आता ते कसं, तर मॉडर्न पार्लन्समध्ये उद्या मतदान आहे, मी योग्य वेळेमध्ये बूथमध्ये जाऊन योग्य उमेदवाराला मतदान केलं, घरी आलो, याचाच अर्थ तू धर्माचं काम केलंस, याचाच अर्थ तू पुण्याचं काम केलंस. मग अधर्म किंवा पाप म्हणजे काय? बोगस वोटिंग केलं, अजून काही फेराफेरी केली, हे निषिद्ध. हे अजिबात करता कामा नये. तू पापाचा भागीदार असेल. आणि याच्याही पुढे जाऊन महापाप जे सांगितलंय, ग्रेटर डिमेरिट, तुला उद्या मतदान कुठे आहे ते माहिती आहे, असं असताना रजा टाकली शुक्रवार शनिवार रविवार, महाबळेश्वरला गेला, माथेरानला गेला, त्याला महापाप म्हटलेलं आहे. आणि याच्याही थोडंसं जर पुढं सर आपण बघितलं ना तर काही वेळेला असं होतं की समाजामध्ये अधर्म घडत असताना, निषिद्ध कर्म घडत असताना माझा त्याच्याशी काय संबंध? आता निवडणुकीच्या जर आपण ह्यानं घेतला, तुला गल्लीत दिसतंय समोर की पैशाचं वाटप चालू आहे, तुझं कर्तव्य आहे, तू इलेक्शन कमिशनला फोन कर, पोलिसांना फोन कर, देर आर विसल ब्लोअर्स. ते जर करत नसशील तरी तू महापापाचा अधिकारी होतोस. म्हणून कर्तव्य जो आहे ना हा संपूर्ण वारकरी धर्माचा पाया आहे.